22 जुलै 2017 रोजी खासरे टीव्हीने एक अनोखा व्हिडिओ प्रसारित केला। गटारी परिपूर्ण नियोजन आणि याच व्हिडिओ नंतर जगभरातील डोनाल्ड प्रेमींवर एकच शोककळा पसरली। खासरे टीव्हीवर तुम्हाला एक सांगतो, मी तुमचा एक सबस्क्रायबर आहे। तुमचे सगळे आतापर्यंतचे व्हिडिओ लाईक केले, कमेंट केले, फेसबुकला शेअर केले, तरी तुम्ही 22 तारखेच्या गटरीच्या व्हिडिओमध्ये खूप माजलात। तुम्ही एवढं माजलात की चक्क डोनाल्डला कोणच दिला। तुम्हाला एकच सांगतो, मार्केटमध्ये तुमचं डोनाल्डशिवाय शेट्ट पण काय नाही। जेवढं आहे तेवढं डोनाल्ड शिवाय। तुम्हाला इथून पुढे सांगतो, डोनाल्डला घ्या, नाहीतर जनता तुम्हाला माफ नाही करणार। खासरे टीव्ही टेबलला बसल्यानंतर नाही ती जेवढी वाट बघत नाही तेवढं तुमच्या व्हिडिओची म्हणजे डोनाल्डची वाट बघतो आम्ही। डोनाल्डला सोडू नका। खासरे टीव्ही वाल्यांनो, मी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली। आणि याच रोषातून डोनाल्ड वेड्यांनी चढविला खासरे टीव्हीच्या ऑफिसवरती पहिला हल्ला। या ठिणगीचे रूपांतर धगधगत्या वनव्यामध्ये कधी झाले कोणालाही कळाले नाही। तेही वनवा पिसाटला। फक्त एवढ्यावरतीच डोनाल्ड प्रेमींची खसखस पिकली नाही, तर खासरेच्या सभासदांच्या घरावरती ओसीचे टोपन, चार मिनारचे फिल्टर आणि एकाच्या पुड्या फेकण्यात आल्या। दरम्यानच्या काळात व्हाईट हाऊस वरून फोन झाल्यावर खासरे टीव्हीच्या सभासदांची झेड सुरक्षा YZ करण्यात आली। याच वेळी खासरे टीव्हीची एक चित्रफीत लीक झाली। विषय क्लोज करून टाका एकच मिनिट तुला काय वाटतंय? डोनाल्डला ठेवायचा का काढायचं? काढून टाकायचं। तुला काढायचा का ठेवायचा? दोन शब्दात सांग। ठेवायचं तुला बिंदास काढायचं। तुला काढून टाक। तुला ठेवायला पाहिजे काढायचं। 1 2 3 4 जण म्हणजे काढायचा विषय क्लोज। डोनाल्डला कट करून यावर चित्रपट सृष्टीतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। और नकली लोग हैं, तुम्हें समझ में आया मैं किनके बारे में बोल रहा हूँ? दरम्यानच्या काळात काही माते फेरून खासरे टीव्हीच्या एका सभासदाची उचलबांगडी केली। खासरे टीव्ही वाल्यांनो, लक्षात ठेवा, तुम्ही या गटारीच्या व्हिडिओ मध्ये तात्याविषयी काय टाकलेलं नाही आणि आम्हाला एवढा राग आलेला आहे त्याचा। आणि आता तुमचा एक कार्यकर्ता आम्हाला सापडलेला आहे आणि आता बाकीचे कार्यकर्ते बी आम्हाला लवकरच सापडतील। तर तुम्हाला वॉर्निंग देतोय मी, 24 तासाच्या आत जर तुम्ही नवीन तात्याचा व्हिडिओ टाकला नाही तर बघा मग। नाहीतर काय म्हणायचं ते लक्षात करून घ्या तुम्ही। लक्षात ठेवा, खासरे आता या प्रसंगाला कोणते वळण लागेल काहीही सांगता येत नाही। पुन्हा डावीकडे घे। नाही तात्या, सॉरी, चुकलं तात्या,
चुकलं नाही करतो की करतो तात्या पुढचा तुमचंच करतो. अहो करतो तात्या. नाही शिवा कशाला देता. बंद कर रे ठेव. नाही करायला लागलोय की करतो हो करतो. टीव्ही लावून मान्य आहे 2-3 नियोजनाला माझ्याकडे पैसे नव्हते. नाही मान्य आहे मला 2-3 नियोजनाला खरंच पैसे नव्हते माझ्याकडे. ह्याच्या आधीच्या तुमच्या पार्ट्या नियोजन सगळं कुणी केलेलं आहे? सगळं विसरले का तुम्ही? एका शब्दानं का नाही म्हणलं का मी तुम्हाला? पण गटारीसारख्या व्हिडिओमधनं तुम्ही मला वगळता, हे मला खरंच लय वाईट वाटलेलं आहे. असू द्या त्याचे पडसाद काय झाले कसे झाले तुम्हाला माहित आहे. आता काय जरी झालं तरी तुम्ही सगळे माझे जिगर आहेत. आणि यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा, गटारीच्या व्हिडिओ खाली ज्या कमेंट आल्या त्या काय लय मनावर घेऊ नका. माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसावर सुद्धा आजपर्यंत लय शितोडे उडलेले आहेत. तुम्हाला तर अजून लय लांबचा रस्ता गाठायचा आहे. खासरे टीव्ही तुम्ही अजिबात काळजी करू नका. खुद गब्बर माणूस तुमच्या मागं उभा आहे. बरं चला जाऊ द्या. मला आता ती गणपती जवळ यायला लागले, सगळे कामं करायची. खुद गब्बर मित्रमंडळ, कुठं डोनाल्ड कला युवा मंच, ती सगळे माझ्याकडे येऊन बसलेत. आता त्यांना पावती पुस्तकं मंडपाची कामं एकट्यावर लोड आहे माझ्या सगळ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुमचं लक्ष नाही. आपले मेंबर 30,000वर आलेले आहेत फक्त. आणि मला तोंडावर पाड्यात धंदे करू नका. 1,00,000 मेंबर पाहिजेत म्हणून सांगितलंय. आता मी आलोय तुमच्या आग्रहा खातर. मला कमीत कमी 10,000 मेंबर तर वाढलेले पाहिजेत आता या व्हिडिओ नंतर. जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगतो वाघांनो, जेव्हा होते 1,00,000 मेंबर तेव्हाच चालू करणार 97चा नंबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डिलक्सचं पेट्रोल संपलेलं आहे. कोणतरी बाटली 30चं घेऊन या. चंकी उठणार नाही मातणार नाही, धरलेला डोनाल्ड सोडणार नाही.